ची टीम सज्ज आहे तुमचं मनोरंजन करण्यासाठी संपूर्णपणे आमच्या आयोजकांची टीम रेडी आहे। पहिली मॅच मात्र चालू होत्याच्या दुसऱ्या रात्रीमधील ज्या ठिकाणी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे तो तुरमाळे संघानं आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलंय ते मिहीर स्पोर्ट्स कुंडेवाहाळ या संघाला। चार ओव्हरची मॅच असेल। यस, आजचे पहिल्या पाचही सामने 4 ओव्हरचे असतील। महत्त्वाची सूचना सगळ्या संघांनी लक्ष द्या। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणाऱ्याला साकडे घालूया। महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून जाऊया मैदानाच्या दिशेनं। त्या ठिकाणी मात्र दोनही संघ सज्ज झाले। तर सन्माननीय गोपीनाथजी कटेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। सलामीची जोडी मैदानामध्ये विशाल भोईर आणि वैभव भोईर। बरोबर 8:13 झालेत आणि या 20 मिनिटांमध्ये मात्र ही इनिंग अंपायर संपवली जाईल। यस, कारण पहिल्यापासूनच आपण सुद्धा आक्रमक होऊया। गोलंदाज तयार होतोय सौरभ वांगिलकर। पहिलाच बॉल लोवर फुल टॉस बॉल फॉलो थ्रू मध्ये मात्र अडवला जातोय। ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, किरण भानुशाली साहेब यांचे या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। संपूर्ण मित्र परिवार, या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीजी कटेकर साहेब, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय। खरं तर फार मोठी स्पर्धा ज्याच्या माध्यमातून मात्र आपल्याला एन्जॉय करायला मिळते ते या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीजी कटेकर यांच्या समवेत जे संपूर्ण भानुशाली साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात। त्यांच्या समवेत संपूर्ण मित्रपरिवार सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। गोलंदाज तयार। यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न, टॉपेज घेतले, बॉल हवेमध्ये आहे परंतु बॉल मात्र चाललाय तो लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं। क्षेत्ररक्षक पोहोचलाय तोपर्यंत मात्र खातं उघडलं जातंय मिहीर स्पोर्ट्स कुंडेवाहाळ संघाचं। ते 2 या धावेनं विशाल भोईर जो आक्रमक फलंदाज ओळखला जातो कुंडेवाहाळ गावचा। दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर वैभव भोईर ज्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची। 4 ओव्हरची मॅच म्हटली की पहिलं षटक तुम्हाला पॉवर प्लेचं मिळणार आहे, त्यामधले मात्र 3 चेंडू संपलेत। ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ड्राईव्ह, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये। बॉल मात्र पॉईंटकडे येतोय, धावसंख्या 1 ने पुढे जाईल। आता मात्र 3 या आकड्यावर 3 रन्स ऑन अ बोर्ड। कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं प्रमोद घरतचा अजनबी स्पोर्ट्स ओळे हा संघ मात्र सुपर 4 मध्ये दाखल झालाय। कमालीचा खेळ कालच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला। 5 संघ जे पुढे येतील त्यांच्यामध्ये लकी ड्रॉ केला जाईल आणि त्यानंतर मात्र 5वी मॅच सुरू असतानाच मात्र तो लकी ड्रॉ केला जाईल। आयोजकच तेव्हा करतील 5वा विजय मॅच संपायच्या अगोदरच। ओव्हर द विकेटनं हा बॉल स्लॉग स्वीप केलाय, वैभवच्या बॅटमधून येतोय। इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला। एकच जाव, धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्कोर कार्डवर लागले आतापर्यंत 4 धावा। थोडीशी सावधानतेनं मात्र सुरुवात केली। खरं तर पहिले 2 चेंडू पन्नाट वेगानं विरेशन दाखवले होते ते सौरभ वांगिलकरनं आणि त्याचमुळे अजूनपर्यंत एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये। त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करायला हवी याचं ज्वलंत उदाहरण मात्र गोलंदाज सौरभ। शॉट ऑफ लेन पुल केला, यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। आजच्या रात्रीमधला पहिला मोठा फटका येतोय तो विशाल भोईरच्या बॅटमधून। षटकार आरंभ, प्रारंभ आणि करूया शुभारंभ। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 10 धावा बिनबाद। शेवटच्या बॉलवर मात्र षटकार आला, त्यामुळे विशाल भोईर कधीही फॉर्ममध्ये येऊ शकतो।
पहिल्यांदा आपण पाहिलं 5 बॉलवर मोठा फटका खेळू दिला नव्हता सौरभ वांगिलकरना, परंतु शेवटचा चेंडू मात्र शॉर्ट ऑफ लेंथ पडला. सन्माननीय संतोषजी दमडे साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर आगमन होतंय. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. तर श्री गणेश तुरमाळे टीमकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय तो ऋषी घरत. ते नामवंत गोलंदाज ओळखला जातो या टीमचा. आणि नेहमीच पाहायला गेलं तर तालुका ओपन स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्हाला खेळताना दिसतो. बऱ्याच वेळा हा खेळाडू क्षमता प्रचंड आहे, परंतु आज मात्र गावासाठी लढायचं आहे. फार मोठ्या स्पर्धा आपण खेळत आहे. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला उडवलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ सुपर स्ट्रोक बाय वैभव भोईरच्या बॅट मधून मात्र येतोय हा दमदार षटकार. छत्रपती षटकाराच्या सहाय्यानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच ओडापोन वहाळ विरुद्ध सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टी शर्टसाठी लगेच यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टी शर्टसाठी पहिल्यांदा यायचं आहे. ओडाफोन वहाळ आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. नेक्स्ट मॅच बिग फाईट पाहायला मिळेल आजच्या रात्रीमधील. पहिल्याच बॉलवर षटकार पडलाय, तोही ऋषी सारख्या मातब्बर गोलंदाजावर. कारण तेवढाच आक्रमकता असणारा मात्र फलंदाज ओळखला जातो तो कुंडेवहाळचा वैभव भोईर. कालही कुंडेबाळ संघ या मैदानावर खेळला. कान्होबा कुंडेबाळ समाधान भास्करचा संघ हा दुसरा संघ पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ प्लेन तिथून मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अप्पर कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तो वैभव भोईरनं. आणि अप्परकट चांगल्या पद्धतीनं खेळता सुद्धा येऊ शकतं, कारण त्याची हाईट सुद्धा तेवढी चांगली आहे. म्हणजे कितीही जर उसळी देणारे जरी चेंडू असले तरी सहजतेनं मात्र करू शकतो. म्हणून तो थोडासा नाराज झाला स्वतःवर. यावेळेस मात्र बॅकफुटला येऊन स्ट्रॉंग बॅकहँडचा वापर बॉलला पाठवलाय. त्या डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर वैभव भोईरच्या बॅटमधून येतोय हा दुसरा षटकार. आता मात्र वैभव भोईर पहिल्या 3 बॉलवर मात्र आले तब्बल 2 षटकार. 12 धावा खर्च कराव्या लागल्या. पहिल्या षटकामध्ये सौरभनं फक्त 10 धावा दिल्या होत्या, परंतु ऋषी घरतचं हे षटक आतापर्यंत जर पाहिलं तर महाग ठरलंय. अजून एकही सफलता मात्र मिळालेली नाहीये तुरमाळे टीमला. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते. यावेळेस मात्र स्लोवर वनवर मात्र चक्कवलंय ते वैभव भोईरला. कमालीचं कमबॅक. डॉट बॉल, दीर्घाव चेंडूची सांगता हे तुमच्यामध्ये असायलाच हवं. व्हेरिएशन हा जो पार्ट आहे प्रत्येक गोलंदाजामध्ये असायला हवा. राऊंड विकेटनं वुडलँड स्पॉटवर पडलेला हा वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बेसवणारा. चांगली आता मात्र लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना ऋषी घरत पाहायला मिळते. 2 षटकार जरूर खालेत, परंतु ही पाहायला गेले तर काबिलियत त्याच्यामध्ये आहे. एक चांगला गोलंदाज खरं तर ओळखला जातो आज मात्र रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये तो ऋषी घरत. इथे मात्र वेगवान चेंडू होता, शॉर्ट फाईन लेगला अडवला जातोय. चान्स होती, परंतु त्यासाठी मात्र डायरेक्ट हिट करायला हवं होतं. परंतु पॉपिंग क्रीजमध्ये मात्र सुरक्षित पोहोचलाय तो विशाल. आणि या सिंगल धावेनं मात्र होईल धावसंख्येमध्ये बदल. या ओव्हरमध्ये आल्या 2 षटकार आल्यानंतर सुद्धा फक्त 13 धावा आणि या धावफलकावर धावा लागल्यात त्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मिहीर स्पोर्ट्स कुंडेवहाळ संघाच्या बिनबाद 23 धावा, 23 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. बंगर पाडा गावान झाले ओमसाई चषक थाटान. आली पब्लिक सारी मैदानान संघ खेळतान एकजुटीन. हे बंगर पाडा गावान झाले ओमसाई चषक थाटान. बंगर पाडा गावान झाले ओमसाई चषक थाटान. द नेक्स्ट मॅच ओडाफोन वहाळ विरुद्ध सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. त्याचा पहिल्या इनिंगचा खेळ होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टी शर्ट घालून मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असले पाहिजेत. ही तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना असेल.
अन्यथा मात्र ओव्हर्समध्ये कपात केली जाईल. या सूचनेकडे मात्र गांभीर्याने लक्ष द्या दोन्ही टीम. जाऊया तिसऱ्या षटकाकडे. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय तो संकेत चोरगे. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग कडे वळवलाय. पाहायला गेलं तर प्रॉपर टायमिंग नव्हतं, अन्यथा वैभव भोईरसाठी अशा पद्धतीचा चेंडू म्हटला. परंतु इथे काय घडतंय, बॅकअप पण नव्हतं त्या ठिकाणी. कव्हरला फिल्डरनं मात्र बॉल सोडला आणि त्याचा मात्र संधी मिळाली. लगेचच दुसरी धाव कंप्लीट करण्यात आली. धावसंख्या 2 ने आता मात्र वाढेल. काही क्षणातच मात्र डॉक्टर संजीवजी नाईक, माजी खासदार सन्माननीय संजीवजी नाईक साहेब, नवी मुंबई यांचं या ठिकाणी आगमन होईल. आज मात्र सगळ्या हस्ती तुम्हाला पाहायला मिळतील. चांगला फटकाय, चान्स होती त्या ठिकाणी लॉंग ऑफ फिल्डरला, परंतु त्याला मात्र हेलकावा देत मात्र बॉल चाललाय तो सरळ सीमा पार. षटकार. पोहोचली ती 31. साहिल त्या ठिकाणी होता. जरूर संधी होती मी तर म्हणेन. षटकार अडवण्याची सुद्धा, कदाचित एखादा चांगला झेल घेण्याची संधी सुद्धा होती, परंतु या महत्वपूर्ण धावा ठरू शकतील कदाचित या मॅच मधल्या 6. गोलंदाज तयार. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, रन मात्र कंप्लीट झाले. एक सिंगल येते, लेग बायचा इशारा येतोय ऑब्व्हियसली. या ठिकाणी अंपायर्स नीरज राणावत सरांचा. धावसंख्या 1 ने वृद्धिंगत होत असताना 32 धावा, 32 रन्स. चारोच्या मॅचमध्ये चांगली धावसंख्या आतापर्यंत रचली जाते मिहीर स्पोर्ट्स कुंडेबहाळ संघाकडून. खूप चांगल्या पद्धतीनं आता मात्र दोनही फलंदाजांमध्ये ताळमेळ जो आहे तो सुद्धा पाहायला मिळालाय. कारण हे दोनही फलंदाज जर पाहिलं तर या कुंडेबहाळ संघाची फलंदाजीतली प्रमुख अस्त्र आहेत. चांगला बॉल होता. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतल्याने यष्टीरक्षकांना मात्र काम तमाम केलंय. पहिला विकेटचं पतन होईल. ब्रेक थ्रू मात्र मिळवून देत असताना गोलंदाज संकेत चोरगेला मात्र मिळते ही पहिली सफलता. पहिला धक्का बसलाय तो मिहीर स्पोर्ट्स कुंडेबहाळ संघाला. विशाल भोईर बॅक टू द डगआउट. संकेत चोरगेला मात्र मिळाली सफलता. पहिल्या षटकामध्ये सौरभ वांगिलकरच्या 10 आल्या होत्या, त्यानंतर मात्र ऋषी घरतनं दिल्या होत्या 13 धावा. परंतु हे षटक जर पाहिलं, एक षटकार जरूर आलाय, परंतु महत्वपूर्ण काय होतं तर विकेट. पीबी आपलं सहर्ष स्वागत आहे या मैदानावर. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ओडाफोन वहाळ टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतोय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटनं बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लिपमध्ये उडाला होता झेल, तिथून मात्र निसटलाय. बॉल चाललाय थर्ड मॅन कडे. दुसरी धाव मात्र कंप्लीट होईल. एक धाव फार महत्वाची आहे आणि हे बऱ्याच वेळा घडले आतापर्यंत. कलेक्शन करता आलं नाहीये, बॅकअपला मात्र कोणताही फिल्डर उपस्थित नाहीये आणि त्याचमुळे मात्र या सिंगल धावा ज्या गेल्यात, मगाशी सुद्धा अशाच पद्धतीनं धाव गेली होती, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा लक्ष द्यावं लागेल. ते श्री गणेश तुरमाळे संघाला या 3 धावा मिळाल्या. धावसंख्या 3 ने पुढे जात असताना 35 धावा, 35. नेक्स्ट मॅच मध्ये यावेळेस मात्र उंच जास्त गेलाय. पाहूया क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय, झेल टिपला जातोय, फलंदाज होईल बाद. उमेशनं मात्र घेतला एक सुंदर झेल आणि संपवलाय सलामीवीर वैभव भोईरचा खेळ.
या ओव्हरमध्ये धावा आल्या 12. 35 झाल्यात. शेवटचं षटक फार महत्त्वाचं असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून, कारण अगोदरच आपण पाहिलं तर 2 फलंदाज जे विशाल भोईर आणि वैभव भोईर यांच्याकडून फार मोठी अपेक्षा होती आणि या चांगला खेळ मात्र दोन्ही फलंदाज करत होते, परंतु आता मात्र बास झालेत. परंतु विराज गायकवाड ज्याच्यामध्ये सुद्धा मोठे फटके मारण्याची प्रचंड क्षमता आहे, त्याच्या साथीला आता मात्र 4थ्या स्थानावर रतन भोईर येत आहेत. या जोडीला आता मात्र 6 चेंडू खेळायचे आहेत. गोलंदाज तयार. नितेश गायकरचा हा बॉल यावेळेस मात्र टर्न केला आहे स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय त्या ठिकाणी. ऋषी घरत एकच जावेल. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना 36 जावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा विरुद्ध वोडाफोन वहाळ. या 2 टीम्समध्ये मात्र एक चांगली मॅच क्रीडा रसिकांना अनुभवता येणार आहे. 36 जावा धावफलकावर नितेश गायकरचं षटक क्रमांक 4 शेवटचं षटक आहे. विराज गायकवाड मोठे फटके मारण्याची पाहायला गेलं तर प्रचंड क्षमता असणारा. हो, बॅकफूटला येऊन यावेळेस मात्र थोडासा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु वेगवान चेंडू होता त्यामुळे टाईम करणं जड झालं ते विराजसाठी आणि बॉल मात्र निर्धाव निघालाय. गोलंदाजी नेहमीच पाहायला गेलं तर भक्कम बाजू राहिले श्री गणेश तुरमाळे संघाची. खरं तर बऱ्याचशा मोठ्या स्पर्धांमध्ये मात्र चमकदार कामगिरी आजपर्यंत मात्र करत आलाय हा तुरमाळे संघ. ज्ञानेश्वरजी गायकर यांची नक्कीच आम्हाला आठवण येते, ज्यांनी फार मोठं मित्र म्हणेन मेहनत घेऊन हा संघ घडवला. इथे मात्र टॉप एज बॉल हवेमध्ये होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला पडला. इनफिल्डमध्ये फिल्डर नव्हता. 2 रन्स मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मात्र मिळाली दोनही फलंदाजांना आणि या 2 धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदल. 38 धावा. 38 रन्स ऑन बोर्ड. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून मात्र 45 एक चांगलं टार्गेट मात्र पहिल्या मॅचमध्ये सेट करता येऊ शकतं तर टीम कुंडे पहाडला. 38 धावा झाल्यात. एखादा मोठा फटका आला तरी ही धावसंख्या 45च्या आसपास जाऊ शकेल. हो, बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न थोडासा मित्र म्हणेन ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरून. अंपायर दीपक बोराडे सर यावेळेस मात्र इशारा करतात. व्हाईट बॉलचा रन मात्र मिळेल. 1 सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. 39 जाबा. नितेश गायकरचं शेवटचं षटक आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र लोबो फुल टॉस होता. बॉल टर्न करण्याचा प्रयत्न ऑन साईडला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. 1च धाव येईल. आता मात्र बॅकअप चांगलं झालंय. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. आणि या धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन अ बोर्ड. 40 जाबा. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला फटका. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. सरळ बॅटनं मात्र हा फटका सजवला होता तो लॉंग ऑफ कडे, परंतु धाव मात्र मिळाली फक्त 1च. या एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. 41. 41 जावा धावफलकावर. आणि आता मात्र असेल तो या इनिंग मधील शेवटचा चेंडू. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग टाकण्यासाठी सज्ज होतोय नितेश गायकर. नितेशचा हा बॉल विराजनं पाठवलाय. गरज होती एका मोठ्या फटक्याची आणि तो फटका मात्र येतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. हा उत्तुंग असा षटकार आणि या षटकारानं मात्र शेवट थोडासा गोड करत असताना मिहीर स्पोर्ट्स कुंडेपाळ संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 47 या आकड्यावर. आणि 48 धावांचं लक्ष मात्र या मॅच मध्ये असणार आहे. ते 4 ओव्हर्समध्ये. तत्पूर्वी जाऊया आपण ज्या ठिकाणी टॉस संपन्न केला जाईल. दर्शितजी भानुशली साहेबांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करावा. एका बाजूला असेल वोडाफोन वहाळ आणि या दुसऱ्या बाजूला मात्र सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. जे 5 संघ मात्र जिंकतील त्या 5ही संघांमध्ये मात्र चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि या बाईचा आधार घेतला जाईल. हेड इज द कॉल. तर वहाळ संघानं टॉस जिंकलाय. बेबी काय निर्णय असेल या मॅच मध्ये? आम्ही फिल्डिंग घेऊ. कसं वाटतं या स्पर्धेचं आयोजन पहिल्यांदा आल्यानंतर? कारण प्रत्येक खेळाडूंना खरं तर गरज काय असते ते चांगल्या फ्लड लाईटची. चांगली लाईट्स आहे आणि होमसाई भंगारपाड्याच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आता तुम्ही हा प्रश्न विचारून मला लाजवताय, कारण हे लोकांना दिसतंय काय आहे ते.
मग ते मी सांगून पुन्हा त्या आयोजनाला हे येणार नाही, कारण ते करतात ते चांगलंच आहे. लाईट छान आहेत, टी शर्ट्स आहेत, आयोजन छान आहे. त्याबद्दल मी अजून काय बोलणार ते कमीच असणार आहे. समोरच्या संघाबद्दल काय सांगाल? यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघानं. खरं तर रोशननं सुद्धा चांगली बॅटिंग केलं आहे, त्यामुळे किती चॅलेंज असेल, किती आव्हान असेल आता मात्र वोडाफोन वहाळ संघाला. ॲक्च्युली आता त्यांचा संघ जरा चढताच आहे आणि आमचा संघ थोडा फॉर्मात नाही आहे. तर बघूया, जर त्यांना आम्ही कमी धावा तर रोखलं तर नक्कीच हरू. जर जास्त टार्गेट झाला तर मग ते आमच्या पलीकडे जाईल. वोडाफोन वहाळ संघाला फॉर्ममध्ये असण्यासाठी काय करावं लागेल? ते आता आम्ही गोलंदाजी आणि फिल्डिंगवर फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करू आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला नक्कीच थोडासा त्रास देऊ. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेसाठी. होता वोडाफोन वहाळ संघाचा कॅप्टन. टॉस जिंकलाय तो वोडाफोन वहाळ संघानं आणि नेक्स्ट मॅचमध्ये मात्र फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर जाऊया, दुसरं सत्र चालू होईल. ऐकूया पुन्हा एकदा मायक्रोफोनवर मात्र आज आवाज ऐकायला मिळेल तो रिवॉल अर्थातच रवींद्रजी मात्रे यांचा. थँक्यू सो मच. ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब आदरणीय मयूरजी शेलार साहेब ज्यांना विनंती आहे आपण या सन्मानानं व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचप्रमाणे नरेशजी पाटील साहेब मोहो, पवनजी पाटील साहेब कुडाबे, नंदकुमारजी नाईक ओळे या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आणि नक्कीच हा सामना पाहण्यासाठी आणि नेहमीच आमच्यावर असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी पाहायला गेलं तर या ठिकाणी उपस्थित झाले ते आदरणीय किरणजी भानुशाली साहेब, दर्शितजी भानुशाली साहेब, जिगरजी भानुशाली साहेब या सगळ्यांचं आम्ही सर्वात आधी शब्द सुमनानं मनपूर्वक स्वागत करतोय. मोस्ट वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि यानंतर आपण वळणार आहोत मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी मात्र स्वागत केलं जाईल ते आमच्या पाहुण्यांचं. तर स्वागत केलं जाईल सर्वात आधी सन्माननीय आर.डी. वासकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आर.डी. वासकर साहेब या आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपलं हार्दिक स्वागत आहे. ओमसाई बंगारपाडा आयोजित या स्पर्धेमध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मात्र हा सन्मान केला जाईल. आर.डी. वासकर साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जातोय. तर गोपीनाथजी कटेकर साहेबांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते आर.डी. वासकर साहेबांना आपण सन्मानित करावं. यानंतर मात्र स्वागत केलं जाईल ते सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांचं. ज्ञानेश्वरजी भोईर साहेब आपण सुद्धा या. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. ज्ञानेश्वरजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल. तर पुनीतजी कटेकर यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते ज्ञानेश्वरजी भोईर यांना आपण सन्मानित करावं. यानंतर मात्र स्वागत केलं जाईल आमच्या पोली गावचे रोहितजी जितेकर. रोहितजी जितेकर यांचा सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. तर रोहितजी जितेकर आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. यानंतर मात्र स्वागत केलं जाईल ते निलेशजी जितेकर साहेब आपण सुद्धा या. आपला सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल. निलेशजी जितेकर आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. ते निलेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. पारिंगे नावाने सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व
आणि यानंतर मात्र स्वागत केलं जाईल जनमान दापोली संघाचे अष्टपैलू खेळाडू सचिनजी जितेकर यांचा सुद्धा सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल. तर सचिनजी जितेकर यांना सुद्धा या मंचावर मात्र सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. सचिनजी जितेकर साहेब या ठिकाणी या स्वागत केलं जात आहे. आणि त्यानंतर मात्र स्वागत केलं जाईल ते सन्माननीय रामनाथजी नाईक साहेब. आपण सुद्धा या, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय प्रमोदजी सावंत साहेब, कृष्णा तुरे साहेब आपटे यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. काही क्षणातच मात्र या ठिकाणी सन्माननीय खासदार साहेब डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये मात्र आगमन होणार आहे. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. तर जाऊया आणि ऐकूया पुन्हा एकदा O2 कॉमेंट्री बॉक्स. तर दुसरं सत्र चालू होते आणि दुसरं सत्र मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल याच गावचे हिंदीमधील एक अतिशय उत्कृष्ट समालोचक कुणाल गोसावी यांचा. थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुदेव सर्व काय सुसर्वता. सर्वप्रथम गणपती बाप्पांना नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाज्ञा करून बोलतो या स्पर्धेकडे. तो आए हुए तमाम दर्शकों का स्वागत करते हैं. ये उठाने की कोशिश, जिस मछली के लिए जाल बुना था वही मछली जाल में फंसती हुई. यहाँ से बल्लेबाज नितेश गायकर के पारिकांत होता हुआ लिया था. दूसरी गेंद पर 2 रन आए थे, तीसरी गेंद पर 2 रन आए थे और चौथी गेंद पर भी विकेट आया. नेट नंबर 4 बैट्समैन ऋषि घरत सबसे खूंखार बल्लेबाज यहाँ से तुरमाला टीम के मैदान में आते हुए. लेकिन संजय वास्कर एक्सपीरियंस दिखाते हुए अपना काफी एक्सपीरियंस खिलाड़ी 40+ के खिलाड़ी इस बार उठाने की कोशिश. गेंद गुडलैंड स्पॉट पर गिरने के बाद नीचे ही रही. विकेट कीपर ने कोई गलती नहीं की और एक डॉट गेंद की समाप्ति. और जैसे ही डॉट गेंदें आएगी ना इस मुकाबले में प्रेशर बनता जाएगा. 5 गेंदों में सिर्फ 4 रन कंसीड किए हैं. यहाँ से गेंदबाज संजय वास्कर ने फिर से एक बार तैयार इस बार उठाने की कोशिश फाइनल लेग की दिशा में, जहाँ पे मिसफील्ड. छोटी छोटी गलतियों से आपको बचना होगा. एक को किया तब्दील 2 में और इस 2 के साथ पहले ओवर की समाप्ति होती हुई. पहले ओवर के समाप्ति के बाद 6 रन ऑन द बोर्ड. सतीश समीर कटेकर मुलाचे आयोजक, सूरज दमणे दर्शन कटेकर यांचं खरं कौतुक. हे एकवीरेच वरदान लागल स्पर्धा सारी मार्गान. एकवीरेच वरदान लागल स्पर्धा सारी मार्गान. आली पब्लिक सारी मैदानान संघ खेळताना एकजुटीनं. हे बंगारपाडा गावान चाले ओम साई चषक थाटान. थैंक यू. तो मैं गुजारिश करना चाहूँगा जो हमारा पैवेलियन कक्ष है पूरी रात में उनके साथ में किसी को बैठना नहीं है, सिर्फ खिलाड़ियों को बैठना है. खिलाड़ियों के लिए हमने पैवेलियन कक्ष बनाया है. लेकिन पहले ओवर की समाप्ति के बाद रन बन चुके 6 रन ऑन द बोर्ड. काफी बढ़िया गेंदबाजी. अनुभव कहता है यदि मेहनत आदत बन जाए तो कामयाबी मुकद्दर बनते हैं. वो मेहनत की है संजय वास्कर ने. संजय वास्कर सबसे लेजेंडरी क्रिकेटर इस कुंडेवाल गांव के. तो हैट्रिक सिक्सर के लिए यहाँ से 500 रुपए है अशोक गरत की तरफ से. इनाम तो लग चुके हैं. देखिए मुकाबला रफ एंड टफ होगा, इसमें कोई दोहरा नहीं. दोनों ही टीमें कांटे की टक्कर देखने को मिलेगी. ये कौन सी टीम इस मुकाबले में बाजी मारेगी ये आने वाला वक्त ही बनाएगा.
दुर्वेश वास्कर की तरफ से हैट्रिक के लिए भी 500 आए। ये गेंद ब्लॉकर में फेंकी थी, लॉन्ग ऑन के रीजन में गेंद जाती हुई, वहां पे मिसफील्ड, लेकिन वाटर कैच विराज गायकवाड़ वहां से गेंद के नीचे आते हुए, और यहां से बल्लेबाज ऋषि घरत के पारकान। आणि पाटील नावाचं वादळ गाजलंय शहरात, गावागावात, महाराष्ट्रात, साऱ्या देशात. पाटील नावाचं वादळ गाजतंय शहरात गावागावात. थैंक यू डीजे। तो ई नेट नंबर 5 बल्लेबाज संकेत चोरगे, ई नेट नंबर 5 दबाव में आ चुके हैं। बिल्कुल तुरमाली टीम काफी बढ़िया गेंदबाजी। पहले संजय वास्कर ने अपना एक्सपीरियंस दिखाया, सिर्फ 6 रन कंसीड किए। उसके बाद भानुदास वास्कर कमाल की शुरुआत की है, पहली गेंद पर भी विकेट लिया। और यहाँ से ऋषि घरत जो कि सबसे खूंखार बल्लेबाज है तुरमाली टीम के, उनके पारिकान किया। कहते हैं ना, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होते हैं। तो यह हौसला दिखाना पड़ेगा यहां से बल्लेबाजी करने वाली तुरमाली टीम को। 17 गेंदे और 42 रनों की जरूरत। कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ दिस टूर्नामेंट। ये गेंद कवर की रीजन में खेला, वहां पे गेंद 1 बाउंस मिसफील्ड, दन दन करता हुआ यह आएगा। बल्लेबाज संकेत चोरगे के बल्ले से पहला चौका। मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव, नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. तर मी विनंती करतोय दापोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय अक्काजी पाटील साहेब, आपण यांच्यावर आपलं सहर्ष स्वागत आहे। या मैदानासाठी मात्र संपूर्णपणे पाण्याची व्यवस्था मात्र ज्यांच्या माध्यमातून या ग्राउंडसाठी मात्र ज्यांनी केली, आणि नेहमीच या स्पर्धेसाठी बंगारपाडा गावावर असणारं त्यांचं प्रेम आम्ही पाहिलंय। असे दापोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय अक्काजी पाटील साहेब, आपण मंचावर या आणि असनस्तव आपलं हार्दिक स्वागत आहे। थैंक यू। लगातार दूसरा चौवा आता हुआ, बल्लेबाज उमेश गायकर के बल्ले से ओपनिंग में आए थे यहाँ से। तर मॅच थोडी थांबवायची आहे। तोमसाई क्रिकेट क्लब बंगारपाडा आयोजित या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये खरं तर फडाक्यांच्या आतषबाजीत मात्र ज्यांचं आपण खरं तर हार्दिक असं स्वागत करूया, ते अर्थातच नवी मुंबईमधील सर्वांच्या आवडीचे आणि या लोकप्रिय चेहरा अर्थातच माजी खासदार सन्माननीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेब यांचं या मंचावर मात्र आगमन होतंय। त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय। अगदी 23व्या वर्षी नवी मुंबई महानगरपालिकेवर मात्र महापौर होण्याचा बहुमान या संपूर्ण भारत देशामध्ये मात्र तरुण महापौर होण्याचा विक्रम कोणी केला असेल तर तो डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक असं स्वागतम सुस्वागतम। नवी मुंबई महानगरपालिकेवर मात्र महापौर होण्याचा बहुमान मात्र मिळवला, आणि आज आपण पाहतोय स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मात्र नवी मुंबई महानगरपालिका संपूर्ण सर्वेक्षणामध्ये मात्र जी आघाडीची महानगरपालिका, पहिल्या क्रमांकाचं मानांकन नेहमीच ज्या महानगरपालिकेला मिळत असतं, परंतु त्यासाठी मात्र प्रामाणिकपणे मात्र प्रयत्न गेले कित्येक वर्ष सन्माननीय गणेशजी नाईक साहेब असतील, संजीवजी नाईक साहेब असतील, त्याचप्रमाणे संदीपजी नाईक साहेब असतील, त्यांचं फार मोठं सहकार्य ही नवी मुंबई घडवण्यामध्ये, आणि डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांचं या मंचावर आगमन झालंय। त्यांचं पुनश्च एकदा मी शब्द सुमनांना हार्दिक असं स्वागत करतोय। त्यांच्या समवेत आपण पाहतोय व्यवसाय क्षेत्रामधील मात्र एक अग्रगण्य नाव आणि आपतांशूर व्यक्तिमत्व सन्माननीय सुधीर शेठ कटेकर साहेबांचं सुद्धा या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालंय। त्यांचं सुद्धा मी मनाच्या अंतःकरणापासून शब्दिक सुमनानं मात्र आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत करतोय। स्वागतम सुस्वागतम।
जाऊया पुन्हा मॅचकडे. थैंक यू. तो समीकरण बनता हुआ आने वाली 14 गेंदे और 33 रनों की जरूरत. बिल्कुल सेट हो चुके हैं यहाँ से. यहाँ पे लोअर फुल टॉस फेंकी थी कवर के रीजन में, वहां से खेला. जब तक फील्ड करेंगे तब तक 1 रन मिलती हुई. बैकअप नहीं मिला था लेकिन अच्छी थ्रो, इस अच्छी थ्रो की बदौलत रनों में बढ़ोतरी होती हुई 16 रन ऑन द बोर्ड. समीकरण बनता हुआ आने वाले 13 गेंदे और 32 की जरूरत. इतना ही मालूम है जिंदगी के सार कभी नहीं होते जिंदगी द्वार. क्या उम्मीदें बनी रहेगी टीम कुंडेवाल की, या उम्मीदें बनी रहेगी टीम तुरमाले की, या आने वाला वक्त ही बताएगा. ये ब्लॉक ऑन में फेंकी थी कवर के रीजन में. ओहो, व्हाट एंड शॉट परफेक्टली प्लेस इनटू द ग्लैब. 1 बाउंस दन दन करता हुआ मिलेंगे 4 रन. थैंक यू. समीकरण बनता हुआ आने वाली 12 गेंदे और 28 की जरूरत. 12 गेंदे 28 रन. रन चेस हो सकते हैं, रन चेस हो सकते हैं क्योंकि इस मैदान पर रन बनते हैं और उस रन को बनाना होगा. यहाँ से बल्लेबाज उमेश गायकर जिन्होंने 5 गेंदे फेस किए और 13 रन बनाए, और संकेत चौरगे जो भी अभी अभी आए क्रीज पर जिन्होंने 1 गेंद फेस किए और 1 रन बनाए. चलो स्पीड अप करना है आपको, जल्दी जल्दी खेलना है. आज 9 मुकाबले खेलने हैं आपको. तर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आणि ज्याला नुकताच उल्वे रत्न पुरस्कार मात्र सन्मानित झालं असे ऋषी नाईक यांना विनंती आहे की ऋषी नाईक आपण या मंचावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तोडापून वहाळ संघाला मात्र शुभेच्छा येतात. प्रदीपजी मुंबईकर त्याचप्रमाणे या स्पर्धेला मात्र शुभेच्छा येतात. ते रोशनजी बेहेर पारगाव ओमसाई बंगारपाडा आयोजित या स्पर्धेला रोशनजी बेहेर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. बिल्कुल 12 गेंदे और 28 की जरूरत. स्ट्राइक एंड पे बल्लेबाज संकेत चौरगे जो कि 1 गेंद के लिए और 1 रन बनाया है. तो गेंदबाजी के माध्यम से जरूर देखने को मिलेंगे. यहाँ से दूर वाली छोर से ये गेंद ब्लॉक हॉल में फेंकी थी. व्हाट एंड डिलीवरी. जैसे जैसे डॉट गेंदे आएगी ना वैसे वैसे यहाँ से प्रेशर बनता जाएगा बल्लेबाजी करने वाली तुरमाले टीम पर. समीकरण बनता हुआ आने वाली 11 गेंदे और 28 की जरूरत. 11 गेंदे 28 की जरूरत. फिर से एक बार हाईवे एंड की ओर से, इस बार लॉन्ग ऑन के रीजन में खेला. वहां से विशाल भोईर, कमाल की फील्डिंग, कमाल की फील्डिंग. 3 रन बनाए, बचाए. बिल्कुल अपने टीम के लिए मिलेगी सिर्फ 1 रन और 1 रन के साथ रनों में बढ़ोतरी होती हुई 21 रन ऑन द बोर्ड. इसी के साथ समीकरण बनता हुआ 10 गेंदे और 27 की जरूरत. 27 रन. इस मुसीबत से कौन बचाएगा तुरमाले टीम को, यह आने वाला वक्त ही बताएगा. इस बार घुटना टेक. तमाशा नहीं देख पाएंगे क्योंकि टाइम नहीं कर पाए गेंद को. वहां पे खिलाड़ी तैनात और बल्लेबाज उमेश गायकर के पारिकांत होता हुआ. सतीश कटेकर, समीर कटेकर मुलाचे आयोजक, सूरज दमणे, दर्शन कटेकर यांचं खरं कौतुक. हे एकवीरेच वरदान लागल स्पर्धा सारी मार्गान. एकवीरेच वरदान लागल स्पर्धा सारी मार्गान. आली पब्लिक सारी मैदानान संघ खेळतान एकजुटीनं. बिल्कुल ऐसा लगा था कि गेंद बाहर जाएगी लेकिन प्रॉपर टाइमिंग नहीं हुआ था. गेंद सीधा हाथों में गई. इस बार उठाने की कोशिश. कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी. लाउड अपील लेकिन अंपायर पर उस पर कोई प्रभाव नहीं पड़ता हुआ. डॉट गेंद आई. इस डॉट गेंद के साथ समीकरण में बदलाव होता हुआ आने वाले 8 गेंदे और जीतने के लिए 27 की जरूरत. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष कहीं कोई मान नहीं होता. इस बार इनसाइड एज और एक डॉट गेंद. प्रेशर बनता हुआ और यहाँ से कुंडेवाल के दर्शक खुश होते हुए कि कमाल की गेंदबाजी. यहाँ से एक्सपीरियंस गेंदबाज श्रीकांत बोहिर करते हुए सिर्फ 1 रन कंसीड किए. जहाँ से 12 गेंदों में 28 चाहिए थे, यहाँ से 7 गेंदों में 27 का समीकरण होता हुआ. कमाल की गेंदबाजी. अगर ये गेंद डॉट फेंकते ना तो लाजवाब कातिलाना गेंदबाजी मैं कहूंगा. बिल्कुल जकड़ कर रखा है. इस बार
अच्छी गेंद मिलेगी, सिर्फ एक रन, कमाल की गेंदबाजी, तालियां बजनी चाहिए इस गेंदबाज के लिए, गेंदबाज श्रीकांत बोहिर के लिए। इसी के साथ तीसरे ओवर की भी समाप्ति होती हुई, तीसरे ओवर की समाप्ति के बाद रन बन चुके 22, यानी आखिरी ओवर में समीकरण बचता हुआ आने वाली 6 गेंदें और 26 की जरूरत। भूमिपुत्र बघा पेटून उठलाय हक्काचा आवाज. 26 की जरूरत। परिस्थिति में सब कुछ सिखा दिया, उम्र जरूर खेलने की है लेकिन हालात ने बड़ा बना दिया। जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूठे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो। इरादा मजबूत करना होगा तुरमाले के बल्लेबाजों को, क्योंकि समीकरण बचता हुआ 6 गेंदे 26 की जरूरत। खचाखच मैदान भरा हुआ दर्शकों से। आज का सैटरडे है, वीकेंड है, बिल्कुल दर्शक आएंगे। ये गेंद लॉन्ग ऑफ के रीजन में आता हुआ जिस बड़े हिट की जरूरत थी, इट्स अ बिग 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 सिक्सर। की जरूरत 6 गेंदों में 26 चाहिए थे। पहली गेंद पर छक्की आई और कांटे की टक्कर। गेंद देनी है आपको, चेक कर रहे हैं गेंद। समीकरण बनता हुआ आने वाली 5 गेंदे और 20 की जरूरत। रोहित गायकवाड़ दबाव में आ चुके हैं, क्योंकि आगाज क्या किया है बल्लेबाज संकेत चोरगे ने। बिल्कुल 4 गेंदे डॉट खेले इस अपने इनिंग में, लेकिन अपने टीम को इस छक्के के साथ मैच में जीवित रखा है। बिल्कुल जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। यहाँ से संघर्ष करना पड़ेगा। दोनों ही टीमों को रोमहर्षक मुकाबला देखने को मिल रहा है। समीकरण में बदलाव होता हुआ आने वाली 5 गेंदे और 20 की जरूरत। पहली गेंद पर छक्का आने के साथ तुरमाले के दर्शक उत्साह बढ़ती हुई आज से। इस बार ब्लॉक कॉल में फेंकी थी और डॉट गेंद पर गेंद के साथ प्रेशर बनता हुआ, क्योंकि आने वाली 4 गेंदे और 20 की जरूरत। 500 की स्ट्राइक रेट से बनाने होंगे आपको रन। 5 गेंदे 20 की जरूरत थी, डॉट गेंद पे की। आने वाली 4 गेंदे 20 की जरूरत। इस बार कवर के रीजन में खेलने की कोशिश, वहां पे खिलाड़ी तैनात। व्हाट एंड कैच ऑफ द टूर्नामेंट। यहां से बल्लेबाज संकेत चोरगे के पारी का अंत होता हुआ। कैच संजय वास्कर अपना एक्सपीरियंस दिखाते हुए, लेजेंडरी क्रिकेटर। 4 गेंदे 20 का समीकरण बनाते वो छक्का जाता ना तो मुकाबले में मजा आता, लेकिन मुकाबले में से हवा निकल चुके हैं। आने वाली 3 गेंदे 20 की जरूरत। इस बार ये देखिए ये क्या हुआ मैदान में। इट्स अ वाइड। क्रिकेट इज अनप्रेडिक्टेबल गेम। 5 रन मिलेंगे इस गेंद पर और समीकरण बनता हुआ। समीकरण बनता हुआ 3 गेंदे और 15 की जरूरत। 3 गेंदे 15 की जरूरत। अगर हारने से डर लगता है तो जीतने की इच्छा कभी मत करना। क्या मैच होता हुआ है आज से। गेंद ढूंढने आपको जल्दी। रोमहर्षक मुकाबला, दांतों तले चने चबाने वाला मुकाबला देखने को मिल रहा है। मैंने पहले ही कहा था क्रिकेट इज अनप्रेडिक्टेबल गेम, इट इज अनसर्टन गेम। कभी भी कुछ भी हो सकता है। चलिए गेंद देनी है आपको।
बिल्कुल चेक कर रहे हैं गेंद। 3 गेंदे 15 की जरूरत। यहाँ से सिर्फ एक बड़ी हिट की जरूरत है। जैसे रिवॉल सर कहते हैं ना, एक बड़ी हिट चाहिए, एक सिक्सर चाहिए इस मुकाबले में शेप करने के लिए। किसने सोचा था 3 गेंदों में बीच चाहिए थे, सिर्फ गेंदबाजी अच्छी करनी थी, आपको टिप्पे पे गेंद डालनी थी। लेकिन ये क्या हुआ मैच में, क्या हुआ इस मैच में। इस बार कट करने की कोशिश, अंपायर सिग्नल यस इट इज, और एक वाइट आता हुआ, मुकाबले में वापसी करती हुई यहाँ से तुरमाले टीम। समीकरण बनता हुआ 3 गेंदे 14 की जरूरत। हारा टूटा पर रुका नहीं, संघर्ष किया तब जाके जग जीता। लेकिन यहाँ से मैच जीतनी है तो एक बड़ी हिट लगानी होगी यहाँ से बल्लेबाज को। इस बार अच्छी गेंदबाजी, सफल होकर खेलने की कोशिश, लेकिन बिल्कुल डॉट गेंद की समाप्ति। और डॉट गेंद पर क्रिकेट में कोई नंबर नहीं होता। समीकरण में बदलाव होता हुआ आने वाली 2 गेंदे 14 की जरूरत। अभी भी कुछ भी हो सकता है क्योंकि दबाव में है गेंदबाज। सिर्फ गेंद टिप्पे पे डालने हैं रोहित गायकवाड़। इस बार फुल टॉस गेंद थी, बिल्कुल हवा निकल चुके हैं इस मुकाबले में से, बिल्कुल हवा निकल चुके हैं क्योंकि 1 गेंदे 13 की जरूरत। यहाँ से 9 गेंद डालनी होगी तभी तुरमाले टीम यहाँ से जीत सकती है। नॉर्मल डिलीवरी, लीगल डिलीवरी डालेंगे तो कुंडेवाल टीम बिल्कुल पहला मुकाबला जीतेंगे इस श्रृंखला में। बिल्कुल स्पीड अप करना है आपको, जल्दी जल्दी। 1 गेंद 13 की जरूरत। हवा निकल चुकी है, सबको पता है, लेकिन अनप्रेडिक्टेबल गेम जिसे कहा जाता है, यहाँ से कुछ भी हो सकता है। ये गेंद यस इट इज अ लीगल डिलीवरी, वहां पे खिलाड़ी तैनात, कैच छूटा लेकिन कोई फायदा नहीं। कॉन्ग्रेचुलेशंस कुंडेवाल टीम,